मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा तुमचं प्रतीक्षाच ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात तुमच्याकडे सगळ्यांना तितकाच पॉझिटिव्ह जाऊ दे। आणि आज होती वटसावित्री पौर्णिमा आणि त्यामुळे कालच आईने हे झाड म्हणजे झाडाची फांदी वडाची आणली होती की ते वॉचमॅन काका म्हणून राहतात आप्पा म्हणून त्यांना सांगितल्यावर त्यांनी आणून दिले। तिथे शाळा होती मोठी, त्या शाळेमध्ये आहे मोठं झाड। कारण आम्ही दोघीही जाऊ शकत नव्हतो वडाची पूजा करायला बाहेर, आईला पण दुकानात जावं लागतं आणि मी तर जाऊ शकत नव्हते कारण दोघांना पण एकटीला दोघांना सांभाळणं किती अवघडच वेळच होतं। झोपलाय त्यामुळे दादा, बघ बरं, झोप तू पण, झोप झोप ग बाई। नंतर मी ब्रश वगैरे करून घेतले। प्रांशू अजून उठायचा बाकी होता म्हणून म्हणलं तोपर्यंत पिलीस का? चहा पिऊन घेऊया। आई अगोदरच पिली होती माझ्या। आणि इकडे बघू शकता आईचं पुरण शिजत आहे इकडे इकडे आणि मी चहा करून पिते। नंतर प्रांशू उठला आणि आईकडे पापड तळत होती तेव्हा, आणि लगेच प्रांशू पापड खायला सुरुवात केला। खुर्चीवर मस्त बसलाय, त्याला फक्त उडदाचंच पापड आवडतं, दुसरे पापड तो खातच नाही अजिबात। फक्त उडदाचं पापड तळलं की तो खातो। इकडे आईची देवपूजा पण झाली होती मस्त अशी, आणि पापड काढते आता। आणि पुरणपोळ्या करायच्या बाकी होत्या, त्यामुळे इकडे पुरणपोळ्या पण करायला घेतली तिने लगेच। आणि नैवेद्य सगळं करून घेऊन लगेच ती पूजेची तयारी केली। तिला दुकानामध्ये जायचं होतं आणि याच्यामध्ये माती भरून ठेवली होती आणि आता हे झाड एका ह्याच्यामध्ये लावायचं होतं, त्यामुळे भरून घेतले। आता खूप जणी मला म्हणतील की झाडाची फांदी कशाला तोडायची झाडाची, पण आमच्याकडे ऑप्शनच नव्हता। मी दोघं सांभाळणं लेकरामुळेच मी जाणार नाही, कारण आम्हाला जायला काही प्रॉब्लेम नाही, पण आईला पण दुकानात जायचं होतं आणि मला तर लेकरं सोडून जाऊ शकत नव्हते। मी गेल्या वर्षी गेले होते, नेक्स्ट इयरला मी परभणीमध्ये असेल तेव्हा खूप छान करेन मी। तर अशा पद्धतीने आई झाड लावली। बघू शकताय माझं अजून सगळंच बाकी आहे। अगोदर आई पूजा करून घेणारे, नंतर माझं लेकरं झोपले की मी निवांत करून घेते नंतर। आई पूजा करून दुकानामध्ये गेली पप्पाचा टिफिन घेऊन, आणि समोर एक कपल दिसते तुम्हाला, मस्त असं रील शूट करते आणि त्यांची ती म्हणजे एक छोटीशी मुलगी रील शूट करते। तर असं रील करण्यासाठी दोघांना पण तितकीच हौस पाहिजे की कॅमेरामध्ये हे करायचं। आता आमच्यात त्याने तेवढे तितकेसे कम्फर्टेबल नसतात कॅमेरासमोर येण्यासाठी, फोटो काढायला किंवा व्हिडिओ करायला, त्यामुळे मी त्या भानगडीत जातच नाही काढायचं। कसं त्यांना आवडत नाही, म्हणजे ते कम्फर्टेबल नसतात कॅमेऱ्यासमोर व्हिडिओ किंवा फोटो काढायला। तर चला आता माझं आवडते, माझी पूजा बाकी आहे अजून। तर आता दोघेही झोपलेत, आत्ता झोपलेत। इशूला खूप लवकर आईनं आंघोळ घातली होती तरी पण ती काही झोपलेत। गडबडीत कशी तरी मेहंदी काढली मी रात्री, आईला पण आईनं स्वतःच काढून घेतली कशी तरी। खूप रात्री 11 वाजले होते त्यावेळेस। तर चला आता मी आवरून घेते, माझं साडी वगैरे घालून दाखवते, नंतर भेटू तुम्हाला। तर मी आता अशी साडी नेसली, आता मी तयार झाले, म्हणजे अशी साडी घातली आणि ब्लाऊज आणि साडी दोन्ही आईचं आहे, परफेक्ट बसते मला ब्लाऊज। इशू उठली त्यामुळे तिला मी आता पालना हलवते नंतर की आत्ताच लाईटला पण जायचं होतं मला पूजा करायच्या वेळेसच। तिला फार गरमी होती, आमच्या इशूला इतकं थंड वातावरण आहे तरी मधून आपल्याला सुद्धा गरमी होते, त्यामुळे मग ती उठली होती। प्रांशू झोपलाय। तर चला आता ती एकदा दोघेही उठले की मग सगळंच गेलं, त्यामुळे आवाज बघा। तरी त्याला पूजा करून घेते अगोदर, चला आली आता झोप येत, चला मी पूजा करून घेते। पूजा करण्यासाठी मी फक्त दाराच्या बाहेरच आले, तर इशूचा आवाज तुम्हाला थोडा थोडा येत असेल, ती रडतच होती कंटिन्यू सतत। आणि यावर्षी आता मी ते 5 खडे वगैरे त्यात ते काय मी केलं नाही, फक्त हळद कुंकू लावून दोरा गुंडाळा। आई तर तेवढं पण करू नको म्हणत होती, कारण सटवाई केल्याशिवाय कुठल्याच देवाला आपलं पाया पडलेलं किंवा हे जमत नाही। पण मी म्हणलं सटवाईचा आणि हे वटवृक्षाचा काय संबंध आहे, त्यामुळे मी म्हणलं चल दोरी म्हणजे हे
हे गुंडाळून घेते आणि फक्त हळद कुंकू लावून मी पाया पडणार होते. फक्त आई सांगत होती हळद कुंकू लावून फक्त पाया पड, पण जाऊ दे म्हणलं मी पण हे करून घेते. आणि 7 मी हे गुंडाळून पाया पडून घेतला आणि अशी साध्या पद्धतीने पूजा कंटिन्यू रडते. तुला झोपवले आता आणि आता पाऊस सुरू झालाय बाहेर. आई कधी येते काय माहिती. पूजा करून घेतली कशी तरी, आणि लेकरं लहान आहेत तोपर्यंत काय सण आणि काय नाही मला तर असं होते. आता आमची इशू तर रोजची सवय, पाळणा आलेपर्यंत झोपायचं, नाही तर मग झोपायचंच नाही. तिचं हे रोजचं आज पण तसंच करते ती. त्यामुळे आणि एकतर लेकरं रडलेलं की मला तर काही सुधरत नाही. इतका मोठा आवाज आहे आधीच तिचा. आणि मग कशी तरी घेतली आता पूजा करून. आणखीन जेवण बाकी आहे, तर चला भेटूया नंतर. आणि लगेच जेवायला घेतलं. पुरणपोळी, रस, आमटी, कटाची आमटी, पापडं, भात, भरडा. त्याला आमच्याकडे भरडा म्हणतात. भजे नसले की भरडा असतो आणि भजे असले की भरडा स्किप होतो आमच्या घरी. तर अशा पद्धतीने जेवण केलं छान असं. पाऊस पडायला पिल्लू, कसं पाऊस पडायला बघ, बाहेर बघ पाऊस. तर सायंकाळचे 7 वाजले होते आणि इकडे आईचं आणि प्रांशूचं देवाला, तुळशीला दिवा लावणं चालू आहे. तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ बघितला असाल, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर उद्या भेटूया छान एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.